तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा रोपामध्ये शिवलिंग ठेवणारे लोक ही माहिती कान उघडून ऐका. तुमच्या हातामधून नकळत हे भयानक पाप आणि घरात गरिबी आणणारी सर्वात मोठी चूक आजच सुधरा. जे लोक आपल्या घरातील तुळशीच्या रोपात किंवा तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग ठेवतात त्यांनी ही माहिती कान उघडून ऐका आणि अत्यंत लक्षपूर्वक ऐकलीच पाहिजे. कारण नकळत तुमच्या हातून एवढं मोठं पाप होत आहे जे तुम्हालाही कळत नाही. भयानक पाप तुम्ही घडवत आहे. जर तुम्ही तुळशीमध्ये शिवलिंग ठेवत असाल तर तुम्ही स्वतःच्या पायावर दगड मारून घेत आहात. कारण तुमच्या या एका चुकीमुळे तुमचा सर्व कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. तुमच्या घरातील सुख, शांती, समृद्धी आणि पैशांची आवक पूर्णपणे थांबवल्या जाऊ शकते. तुमच्या घराला भीषण गरिबी, आजारपण आणि कौटुंबिक कलह वाढत जाऊ शकतो. हा व्हिडिओ जर तुम्ही आज दुर्लक्ष केला किंवा अर्ध्यावर सोडून दिला तर तुमच्या घरावरील हा सर्वात मोठा वास्तुदोष आणि महादेवाचा कोप तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच समजणार नाही आणि या कोपामुळे तुम्ही कधीच सुखीसुद्धा राहू शकणार नाही. धार्मिक शास्त्रामध्ये आणि पोथी-पुराणामध्ये, शिवपुराणामध्ये तुळशीच्या कुंडीत शिवलिंग ठेवणं हे महापाप मानलं गेलेलं आहे आणि अत्यंत अशुभ मानलं गेलेलं आहे. यामागं एक अत्यंत भयंकर आणि पौराणिक कथा दडलेली आहे. पौराणिक कथेनुसार पूर्वजन्मी तुळशी माता ही वृंदा नावाची अत्यंत पतिव्रता स्त्री होती आणि तिचा पती जालंधर हा एक अत्यंत शक्तिशाली असुर होता. वृंदाच्या पतिव्रतामुळे आणि तिच्या भक्तीच्या बळावर जालंधर देवांसाठी अमर झाला होता. त्याने अजिंक्य मिळवलं होतं आणि त्याने स्वर्गावर ताबा मिळवून सर्व देवतांचा छळ सुरू केला होता. जेव्हा जालंधराचा अत्याचार अतिशय वाढला तेव्हा महादेवाने जालंधराचा वध करण्याचा निर्णय घेतला. परंतु वृंदाच्या पतिव्रतामुळे आणि अखंड भक्तीमुळे महादेवाला जालंधराला पराभूत करणं अशक्य होत होतं. अशा वेळी भगवान श्री हरिविष्णूंनी जालंधराचं रूप धारण करून वृंदाचं पतिव्रता भंग केलं आणि त्यानंतरच महादेवांनी जालंधराचा वध केला. तेव्हा वृंदाला ही सत्य घटना समजली. तेव्हा अतिशय क्रोधित होऊन तिने महादेवाला आणि श्री विष्णूला श्राप दिला होता. अग्नीमध्ये आणि स्वतःचा देह अग्नीमध्ये तिने त्याग केला. पुढे वृंदाच्या राखेमधून तुळशीचा रोप उत्पन्न झालं आणि श्री विष्णूंनी तिला वरदान दिलं की माझ्या पूजेत तुळशीचं पत्र असल्याशिवाय माझी पूजा पूर्ण होणार नाही. परंतु महादेवांनी तिच्या पती जालंधराचा वध केल्यामुळे वृंदाने महादेवाला आपल्या पूजेपासून आणि आपल्या जवळ राहण्यापासून कायमचं दूर ठेवलं. म्हणूनच शास्त्रामध्ये महादेवाला किंवा शिवलिंगाला तुळशीपत्र वाहणं पूर्णपणे वर्ज्य मानलं गेलं आहे. जेव्हा तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग ठेवतात तेव्हा एक प्रकारे तुम्ही महादेवाचा आणि तुळशी मातेचा अपमान करत आहेत आणि शास्त्राचे नियमांचे उल्लंघन करत आहे, ज्याच्यामुळे घरातील वातावरण अत्यंत भयानक होत आहे. नकारात्मक ऊर्जा त्याच्यामुळे निर्माण होत आहे. महादेवाची पूजा ही अत्यंत कडक नियमांनी आणि सात्विकतेने केली जाते. महादेवाचं शिवलिंग हे अतिशय तीव्र आणि ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. तर तुळशीचं रोप हे अत्यंत नाजूक आणि सौम्य प्रकृतीचं असतं. त्यामुळे शिवलिंगाच्या तीव्र ऊर्जेमुळे तुळशीचं रोप हळूहळू सुकायला लागतं आणि घरामध्ये तुळशीचं रोप सुकणे म्हणजेच साक्षात देवी लक्ष्मी रुसून जाणे आणि कंगाली येण्याचं सर्वात मोठं लक्षण मानलं जातं. याशिवाय तुळशीच्या कुंडीत रोज पाणी घालणं, पाणी शिवलिंगावर पडतं आणि शिवलिंगावर वाहिलेलं पाणी किंवा पूजेची उष्टी माती तुळशीच्या मुळाशी साचून राहते, ज्याच्यामुळे शिवलिंगाची विटंबना होते आणि घरातील सदस्यावर महादेवाचा तीव्र कोप होतो. जर तुमच्याही घरात तुळशीच्या कुंडीत शिवलिंग असेल तर आजच आणि आत्ताच अत्यंत आदराने आणि हात जोडून क्षमा मागून ते शिवलिंग तिथून काढून घ्यायचं आहे आणि आपल्या घरातील देवघरामध्ये लाल वस्त्र किंवा तांबड्या कलरची पिवळे वस्त्र खाली आथरून तिथं शिवलिंगाची स्थापना करायची आहे आणि रोज सकाळी त्याला शुद्ध जलाचा किंवा दुधाचा अभिषेक करायचा आहे. महादेवाला तुळशीपत्र वाहण्याऐवजी
बेलपत्र, शमीचं पत्र, पांढरी फुलं आणि भस्म अर्पण करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुळशीच्या रोपाची पूजा श्री विष्णू आणि माता लक्ष्मी स्वरूप यांची पूजा वेगळी करायची आहे. हे शास्त्रानुसार तुळशीची आणि शिवलिंगाची पूजा वेगळ्या पद्धतीने केल्यास घरातील सर्व भयंकर वास्तुदोष, कौटुंबिक कलहे, वैवाहिक जीवनातील अडचणी आणि पैशांची तंगी क्षणामध्ये दूर होते आणि महादेवाचा वास, साक्षात माता लक्ष्मी व भगवान श्रीहरी विष्णूंचा वास तुमच्या घरामध्ये नेहमी राहतो. घरामध्ये तुमच्या अखंड लक्ष्मी राहते जर तुम्ही या पद्धतीने पूजा केली तर.